पण म्हणजे आर्टिस्ट म्हणून असं वाटलं का मी एवढा कलाकार आहे मग मी का करू हे सगळं? जेव्हा एका कलाकाराला स्वतःचे पैसे लावून स्वतःची कला विकायची असते त्यावेळी त्या कलेचं रूपांतर थोडंफार मार्केटच्या हिशोबाने करावंच लागलं. तुम्ही डिझाईन्सना जर का घराच्या बाहेर नाही काढणार, सोशल मीडियावर नाही टाकणार, तर मग तुम्ही एक्सपेक्टच करू नका की यू कॅन मेक अ बिझनेस. आणि काहीतरी मित्रांनी एक असाइनमेंट दिली, तांब्या पितळेचे असे तुकडे वगैरे पडून असायचे, सो छोटे मोठे त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स वगैरे करत बसायचो. आणि मग गेल्यावरती कळलं का? हो, गेल्यानंतर समजलं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी. मला माझ्या कलेशी रिलेटेड काहीतरी करायचं होतं. तुला एक अंबानींचं काम मिळालं. मुकेश अंबानींच्या घरी एक ईशा अंबानीच्या वेडिंगची अनाऊन्समेंट पार्टी होती. त्यांच्या प्रोडक्शन युनिटकडून आपल्याला ते मला फोन आला. तेव्हा मला गोष्टी समजल्या की दिस इज समथिंग बिग बिग. यात भीती नाही वाटली या कामाची? मला माहिती होतं की मी तांब्याचं कमळ जर केलेलं आहे तर मग हे दाकी मेटलचं पण कमळ मी बनवूच शकतो. हे सगळं सेकंड इयरलाच झालं. हो हो, हे सगळं सेकंड इयरलाच असताना. लोक 5-5, 6-6 वर्ष बिझनेस करतात आणि मग स्टुडिओ किंवा काहीतरी करतात. त्यावेळी कामाचा व्याप इतका वाढला की वी हॅव टू रेंट अ स्टुडिओ. आर्टिस्ट आणि बिझनेस हा पहिल्यापासून दिसतोच आहे रक्तामध्ये. नमस्कार, मी नीलम उमराणी येदलाबादकर, घे भरारीची को फाउंडर. आर्ट आणि आर्टिस्ट ह्याविषयी आपल्या मनात एक वेगळे विचार असतात, ग्रह असतात आपले, की आर्टिस्ट हा त्याच्या त्याच्या दुनियेत असतो. तो कधी त्याच्या आर्टचं कमर्शियलायझेशन किंवा बिझनेसमध्ये रूपांतर नाही करू शकत. पण ह्या सगळ्या आपल्या विचारांना फाटा देणारा किंवा विचारांना छेद देणारा ब्रँड आहे ताम्रकास्य, आणि तो डेव्हलप करणारा राहुल सावंत आज आपल्याबरोबर इथे आलेला आहे. त्याच्याकडून ऐकून आपल्याला काही गोष्टी अशा कळतात की आर्टिस्ट सुद्धा त्यांच्या आर्टचा वापर करून बिझनेसमध्ये प्रॉपर डिरेक्शन घेऊ शकतात, एका दिशेने चांगला व्यवसाय करू शकतात आणि एक ब्रँड बिल्डिंग छान होऊ शकतं. ह्याची माहिती घेण्यासाठी नक्की आर्टिस्ट लोकांनी तर जरूर हा इंटरव्ह्यू बघावा. आमच्या घे भरारीतला हा अगदी यंग व्यावसायिक आहे आणि त्यांनी हा मला एक नेकपीस बनवून दिलाय. सो इतका सुंदर नेकपीस आणि असे त्याचे सगळे इथे ज्वेलरी आपण ठेवलेली आहे. सो आज भेटूया हे सगळं आपल्या स्वतःच्या हातांनी बनवणाऱ्या सुंदर आर्टिस्ट आणि बिझनेसमन राहुल सावंतला. नमस्कार. नमस्कार. सर राहुल, मला एक सांग की जेव्हा तुला कळलं की आपल्याला आर्टच आवडतंय, तरी पण तू सायन्सला गेलास, का गेलास? तरी तर 10वीला ते चांगले मार्क्स मिळाले की मुलांचं असतं ना, 10वीला चांगले मार्क मिळाले, सायन्स घेऊया. हम्म, त्यानंतर सायन्स त्यांची घेतं. हम्म. तशातलाच मी होतो एक. बर. तेव्हा क्लूलेस होतो की काय करायचं नक्की माहीत नव्हतं. हा. सो चांगले मार्क मिळाले, सायन्सला घेऊया ॲडमिशन. हम्म. आणि मग गेल्यावरती कळलं का हे हो, आपलं नाहीये म्हणून? गेल्यानंतर समजलं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी. हम्म, आणि मला माझ्या कलेशी रिलेटेड काहीतरी करायचं होतं. हम्म. सो तिथे ते होत नव्हतं. त्यामुळे म्हटलं की नाही. म्हणजे 11वी-12वी झालं हो. सायन्समध्ये. मग पुढे काय केलंस तू? त्याच्यानंतर एक 11वी-12वी मी व्यवस्थित पूर्ण केली कशीबशी आणि नंतर मग एक 12वीच्या नंतर मी एक गॅप घेतला. एज्युकेशनल गॅप होता तो. त्यावेळी मी मल्टिपल बिझनेसेस केले, मल्टिपल गोष्टी केल्या. हम्म, तेव्हा एम हेच होतं की मला माहीत नाही काय करायचं, बट हम्म, आय नीड समथिंग टू फिगर आउट. हम्म. सो म्हणजे मग 1 वर्षाचा ब्रेक होता हो, तो. 1 वर्षाचा ब्रेक होता. मग त्याच्यामध्ये मला फाईन आर्ट्सबद्दल थोडंफार कळालं, हम्म, की मला वाटलं की हां, फाईन आर्ट्समध्ये मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर मग तिथे जे-जेचं नाव ऐकलं, मग जे-जेची एंट्रन्स एक्झाम असते हे सगळं हम्म. समजलं. मग त्याची तयारी, ती त्या 1 वर्षात केली. प्लस आता फक्त तेवढं तयारी करून चालणार नाही. तर आपल्याला पुढे त्याच्या ॲडमिशनची फीज, त्यानंतर त्याचा येणारा खर्च, बाकी सगळ्या हम्म. गोष्टींसाठी आपल्याला तयार होण्याची गरज आहे. सो मग त्याच्यासाठी मग मी त्या 1 वर्षाच्या गॅपमध्ये मल्टिपल गोष्टी केल्या. अगदीच हसण्यावारे गोष्टींपासून पण केल्यात. जसं की गोविंदा पथकांचे फेस पेंटिंग करायचो मी. हम्म, कुणाला वाघ बनवला, कुणाला कृष्ण बनवला. हम्म, चेहऱ्यावर रंग करून त्यांचे ₹50 असे घ्यायचो पर हम्म, पर्सन असे. सो ते केलं. त्याच्यानंतर पॉलिटिकल बॅनर्स वगैरे डिजिटली बनवायचो मी. हम्म, हम्म, भाऊंचा बर्थडे, हे बर्थडे, तो बर्थडे वगैरे. हम्म, आणि तसे वगैरे केले गोष्टी. त्यानंतर एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये पण 1-2 महिन्याचा जॉब केला. हम्म, त्याच्यामध्ये पण 1 महिना मी मुंबईत होतो, 1 महिना त्यांनी गुजरातला पाठवलेलं. हम्म, मग गुजरातला गेल्यानंतर पहिल्यांदाच आयुष्यात एवढं लांब गेलो होतो घरापासून. तर लगेच पळून पण आलो मी तिथून. हम्म, नंतर मग समजायला लागलं नाही, नाहीच जमत आहे मला जॉब वगैरे. मला हम्म, माझ्या कलेशी रिलेटेड काहीतरी करायचंच आहे ॲट एनी हाऊ. हम्म, तर मग मी प्रायव्हेट ड्रॉइंग क्लासेस पण घ्यायचो.
बर. ते पण केलं. त्याच्यानंतर हे सगळं करून पैसे जमवले, हो, पण मग एम तेव्हा अभ्यास तोच होता. केला का त्या काळामध्ये एंट्रन्सचा? येस, हं. हे सगळं चालू असताना एंट्रन्स एक्झामची तयारी पण तेवढीच चालू होती. बर. हे सगळं हे आजपर्यंत मला त्यांचा खूप महत्त्वाचा असा सपोर्ट मला मिळाला. सो त्या काळात पण त्यांनीच त्यांच्या ड्रॉइंग क्लासमध्ये मला काम करण्यासाठी परमिशन दिली. तर मग तिथे मी शिकवायचो पण मुलांना आणि मी स्वतः पण शिकायचो. बर. एंट्रन्स एक्झामची तयारी करायचो. मग असं ते 1 वर्ष पूर्ण मी काय म्हणू हसल-बसलमध्ये काढलं. आई वडिलांना चाललं का असं ब्रेक घेतलेलं? नाही, नाही, नाही. आई-वडिलांना फारशी मी माहिती दिली नव्हती बिकॉज त्यांना माहिती होतं, की हा जॉबला जातोय. बस मग त्यांना त्याच भ्रमात ठेवलं, की येस आय एम डूइंग अ जॉब. बर. आता तुझी एवढी जेजेची एंट्रन्स क्रॅक करणं हे काही सोपं नाहीये. जी गंमत नाहीये आणि ऍडमिशन मिळणं हा खूप मोठा विषय आहे. मिळाल्यावरती तुला कशी फिलिंग झाली, की आपल्याला आपण खरंच काहीतरी आपल्यात आहे असा कॉन्फिडन्स आला का त्यातून? येस, जेव्हा ॲडमिशन मिळालं फायनली, तेव्हा मला आनंद तर नक्कीच झाला होता, की फायनली माझ्या कलेच्या क्षेत्रामधलं अतिशय हं. महत्त्वाचं आणि अतिशय पूजनीय असं जे कॉलेज आहे, हं. जे स्कूल ऑफ आर्ट, तिथे मला ॲडमिशन मिळते हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण तरी मी तेव्हा क्लूलेस होतो, की ठीक आहे मला ॲडमिशन मिळतंय. मेटल हं. वर्क्स या फॅकल्टीमध्ये मला ॲडमिशन मिळतंय. हं. बट करायचं काय पुढे? काय काय ब्रांचेस असतात त्याच्यात? जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मेटल वर्क्स, सिरॅमिक्स, टेक्सटाईल, इंटिरियर, त्यानंतर सिरॅमिक्स, स्कल्पचर्स आणि पेंटिंग असे हं. टोटल आणि कमर्शियल आर्ट असे एक हं. 7 टोटल डिपार्टमेंट्स असतात. आणि तुला काय मिळालं? मला मेटल वर्क्स मिळालं. बर. मी सगळ्याच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये अप्लाय केलं होतं. जे मिळेल ते घेऊ अशा लेव्हलचं होतं. मला असं काही माहीत नव्हतं, की ह्यांच्यापैकी कुठल्या क्षेत्रात मी काय करेन? आय डोंट नो. बर. म्हटलं आपण सगळे देऊया. जे मिळेल ते घेऊ. अच्छा. मग मिळाल्यावरती तू विचारलंस का कोणाला, की हे काय आहे? किंवा मग डायरेक्ट कॉलेजच जॉइन केलं? कसं केलंस? हो, जेव्हा अलॉट झालं लिस्ट, तेव्हा मी माझ्या ड्रॉइंग टीचर्सना विचारलं, की असं-असं आहे, तर काय करू? मला माहीत नाही मेटल वर्क्समधलं, हं. करायचं काय पुढे वगैरे. त्या म्हणाल्या, की "तू टेन्शन घेऊ नको. तू फिगर आउट करशील काही ना काहीतरी. हं. तुला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे. हं. सो ती तू संधी गमावू नकोस. हं. तुला आज फिगर आउट होत नाहीये ते मान्य. बट हं. तुला त्यात शिरशील, त्यात सगळ्या गोष्टी बघशील, त्या जगात जाशील, तेव्हा तुला आणखीन गोष्टी समजतील." आणि त्यांना ट्रस्ट होता, की येस यू विल फिगर आउट द वे. सो त्यांच्या कॉन्फिडन्समुळे मी ॲडमिशन फायनली घेतलं. आणि काहीतरी मित्रांनी एक असाइनमेंट दिली. येस. कॉलेज फर्स्ट इयर सुरू झालं. फर्स्ट इयरच्या सुट्टीमध्ये वगैरे मी त्याच्या अगोदर फर्स्ट इयरमध्ये असताना मी डिपार्टमेंटमध्ये सतत जायचो सर. बर. आणि तिथे काय-काय छोट्या-मोठ्या गोष्टींमधून करायचो. तिकडे तांब्या पितळेचे असे तुकडे वगैरे पडून असायचे. हं. सो छोटे-मोठे त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स वगैरे करत बसायचो. आणि मग कॉलेजची सुट्टी वगैरे सुरू झाली आणि सुट्टी सुरू असताना तेव्हा तर माझ्याकडे कॉलेज ॲक्सेसिबल नव्हतं. तिथे काय मी बनवू शकत नव्हतो, एक्सपेरिमेंट करू शकत नव्हतो. तर अशा वेळी माझ्या एका मित्राने मला फोन केला आणि त्याला एक रिक्वायरमेंट होती, की एक छोटंसं मेटल कार्ड बनवायचं होतं. हं. त्याच्यावर त्याचा मेसेज काहीतरी त्याला एन्ग्रेव्ह करून हवा होता. तर म्हटलं हे टेक्निक करणार कसं मी? आता कॉलेज तर बंद आहे. हं. तरी पण म्हटलं एकदा बघूया, जर काही बाहेरून गोष्टींचा जुगाड होतोय का? हं. 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 तर मग सरांना वगैरे फोन केला आणि सरांनी पण खूप सपोर्ट केला आणि मग त्यातलं छोटं-मोठं मटेरियल मी आणलं घरीच. घरीच छोटूसा सेटअप केला आणि ते पहिलं प्रॉडक्ट त्याला माझ्या मित्राला मी दिलं. मेटल कार्ड. येस. त्याचा काय उपयोग होता? ते इट्स जस्ट मेमरीसाठी, की ओके. त्याला एक त्याच्या समवन स्पेशलला द्यायचं होतं. हां. सो तो मेटल कार्ड त्याला त्याचा पर्सनल मेसेज त्याच्यावर एन्ग्रेव्ह करून त्याने द्यायचा होता त्याला. ओके. याच्यातनं काही आत्मविश्वास आला असेलच. हां, त्यावेळी हे जेव्हा केलं तेव्हा म्हटलं, की मी कॉलेज म्हणजे हं. स्टुडिओ जो कॉलेजचा आहे तो न मिळाला तरी पण मी माझं काम करू शकेन. हं. हं. कारण की छोटंसं मी आता सेटअप केला होता घरी. सो तिथे एक कॉन्फिडन्स मला मिळाला, की आपण काहीतरी पुढे करू शकतो ह्याच्यात. तर ज्वेलरीची सुरुवात कुठून झाली? कारण आता दिसतंय तिथे ब्रासचे काय म्हणतो आपण तांब्या पितळाचे तुकडे तर मिळालेत आपल्याला. हं, हं. तर ज्वेलरीची सुरुवात कुठून झाली? कितव्या वर्षी झाली साधारण? कॉलेजचं सेकंड इयर वगैरे आलेलं आणि अ, सुरुवातीला तर आय वॉज नॉट इंटू ज्वेलरी ॲट ऑल. म्हणजे मला करायचंच नव्हतं ज्वेलरी. हं. म्हटलं ज्वेलरी कोण बनवतं यार? असं वगैरे होतं. असं वाटलं का, की मी पुरुष आहे आणि मी कशाला ज्वेलरी वगैरे बनवू असं? सुरुवातीला असं वाटलेलं हां. सुरुवातीला. बट मला इंटरेस्ट होता स्कल्पचर्समध्ये, हां. पेंटिंग म्हणजे मोठे आर्टवर्क्स वगैरे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. ते पण मी पॅरलली करायचो. हं. बट ज्वेलरी असा काही सब्जेक्ट नसतो आमच्या कॉलेजमध्ये. बरं. ते तुम्हालाच तुमच्या एक्सपर्टीजने ते करायचं असतं. हं.
सो मग ज्वेलरीची ॲज सच काय तेवढी मला आवड नव्हती. बट नंतर एक इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये ते आम्हाला पर डे पैसे देणार होते आणि आम्हाला तिकडेच त्या वर्कशॉप घ्यायचं होतं बेसिकली मुलांचं त्या. तिकडेच समोर त्यांना ज्वेलरी बनवून दाखवायच्या असं हं. होतं ते आणि ते 3 दिवसाचं होतं. तर त्या इव्हेंटमध्ये म्हटलं ठीक आहे आपल्याला पैसे मिळतायत आपण एकदा करून बघूया. तर मग तिकडे आम्ही गेलो आणि तिकडे मी एका दिवसात लिटरली 150 ते 200 पीसेस हाताने फटफट, फटफट, फटफट बनवले. हं. आणि त्या 3 दिवसांमध्ये आय वॉज लाइक, "अरे, एवढं जमतंय मला." सुरुवातीला ज्वेलरी न करण्यामागचं सगळ्यात मोठं रिझन असं होतं, की हे एवढं बारीक-बारीक काम मला जमेल का? आणि हं. एवढा पेशन्स माझ्यात आहे का? हं. पण त्या 3 दिवसांच्या अनुभवावरून अरे, जमतंय मला. मग हं. विचार करायला हरकत नाही. हं, हं, हं. मग हळू मग मी कॉलेजमध्ये जे काही छोटे-मोठे तुकडे होते, मग आणखीन त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायला लागलो. हं, हं, हं. आणि मग हळू ज्वेलरी स्टार्ट केलं छोट्या एक स्केलवर. पवईचा इव्हेंट होता त्याचं. हां. नंतर मग कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलेजला पवईमध्ये एक एक्झिबिशनसाठी स्टॉल मिळाला होता. हं. सो तेव्हा आम्ही त्याला रेंट वगैरे काही काहीच नव्हतं. नव्हतं. ते एम-टी-डी-सीकडून गव्हर्नमेंटचे स्टॉल्स कॉलेजला मिळाले होते. हं. सो मग तिथे माझे एक 6 डिझाईन्स मी क्युरेट केला, की हां, या बेसिक एकदम बेसिक वायर ज्वेलरी. हं. त्या क्युरेट केल्या. म्हटलं हे आपण तिथे डिस्प्ले करून बघूया. प्रत्येकाचे काही-काही एक मल्टिपल पीसेस बनवले आणि बघूया म्हटलं काय होतं. सर पण सोबत आले माझ्या. सर पण म्हणाले, की "चल ठीक आहे, मी पण तुला सपोर्ट करतोय. जाऊया आपण बघूया काय होतं." आणि तो नाईट फ्ली होता बेसिकली संध्याकाळी 4 ते सकाळी 4 वाजेपर्यंत असं. तर तिथे एक 4 ते संध्याकाळी एक 11 किंवा 12 मॅक्स. हं. एवढ्या वेळेमध्येच सगळं ज्वेलरी सगळं स्टॉक आउट झालं कंप्लीटली. एक शेवटचा पीस सुद्धा सॅम्पलला उरला नाही. हं. सो ती खूप अशी छान मोमेंट होती. तेव्हा जरा आणखीन कॉन्फिडन्स आला, की हां, ह्याच्यात काहीतरी मी करू शकतो. लोकांना आवडतायत गोष्टी मी ज्या बनवतोय त्या. हे सगळं सेकंड इयरलाच हो, झालं. हो. हे ओके. सगळं सेकंड इयरलाच असताना. जबरदस्त. मग ताम्र कास्य नाव देण्यामागे काय होतं आणि ते कधी दिलं? कुठल्या वर्षी हा बिझनेस चालू झाला असं म्हणू शकतो? सेकंड इयरलाच. सेकंड सेकंड इयरला. इयरलाच जेव्हा जो स्टॉल जेव्हा तो करायचा होता, हां. म्हटलं ठीक आहे, हा स्टॉल करायला हरकत नाही. पहिला पवईतल्या स्टॉलमध्ये ते काय नाव वगैरे मी फारसं दिलं नव्हतं. पण कॉलेजचा एक इव्हेंट होता. कॉलेजचं आमचं अॅन्युअल असतं. तर हं, तिथे हं. आम्ही छोटूसा स्टॉल लावला होता. हं. तर तिथे काहीतरी नाव हवं. हं. आपलं प्रॉडक्ट कुठल्यातरी नावाने ओळखलं गेलं पाहिजे मार्केटमध्ये. हं. नाहीतर मग त्या गर्दीमध्ये मिक्स होणं म्हणजे हरवून जाईल तो ब्रँड. हं. म्हणजे ब्रँड बिल्डिंग करणं असा काही हेतू नव्हता. हं. जस्ट एक म्हटलं नाव देऊन बघूया. हं. तर असं नाव पाहिजे की जे आपल्या कल्चरशी पण कनेक्ट होईल आणि थोडंसं कारण की डिझायनिंग ज्या आपल्या असतात त्या मॉडर्निटी आणि कल्चर असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं असतं. सो मला नाव पण तसंच काहीतरी हवं होतं. हं. सो मी असं म्हटलं एकदम बेसिक थॉट केला की ताम्रकास्य सॉरी तांब आणि पितळ. हं. तांब आणि पितळाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तर ताम्र आणि कास्य. हं. म्हटलं ठीक आहे आता तात्पुरतं हे नाव ऐकायलाही छान वाटतं ताम्रकास्य. हं. तर म्हटलं ठीक आहे. हे रिदम आता आहे. हो. हे आता तात्पुरतं ठेवूया आपण नंतर दुसरं काही चांगलं सुचलं तर बदलूया असं हं. काहीतरी. हं. सो मग ते तसं नाव पडलं आणि लोकांनी ते लक्षात ठेवलं. हं. जिथे मग नंतर एक छोटं एक्झिबिशन आणखीन केलं तर तिथे लोकांनी लक्षात ठेवलं की ताम्रकास्य. म्हणजे असं झालं की तांब्या पितळेचं कुठल्याही कॉम्बिनेशनचं एखादा प्रॉडक्ट बघितला की लोकांच्या नावात तोंडात नावच अपसुक यायचं ताम्रकास्य. करेक्ट. अरे हे ताम्रकास्यच आहे. सो ते माझ्यासाठी असं खूप छान फिलिंग होतं. म्हटलं अभी ये नाम को छोडना नहीं है. हं. आता हे करूयाच आणि लगेच ऑफिशियल ट्रेडमार्क रजिस्टर्ड. सेकंड इयरलाच. येस, सेकंड इयरलाच. जबरदस्त. कुठेतरी म्हणजे असं आर्टिस्ट आणि बिझनेस हा पहिल्यापासून दिसतोच आहे रक्तामध्ये. तुला एक अंबानींचं काम मिळालं. येस. त्याच्याबद्दल सांग ना? थर्ड खूप इयरला मोठी असताना गोष्ट आहे ती. आणि केवढा होतास तू? थर्ड इयरला होतो म्हणजे आय थिंक 22 वर्षाचा असेन तेव्हा. हं. तेव्हा. त्यावेळी मी तांब्याचे कमळं करायचो हं, बेसिकली हं. माझ्या आर्टवर्कसाठी आणि त्याचे फोटोज मी Facebookवर टाकले होते. हं. तर ते Facebookवरून व्हायरल होत म्हणजे लोकांपर्यंत स्प्रेड झाले. वाया गेले आणि मुकेश अंबानींच्या घरी एक ईशा अंबानीच्या वेडिंगची अनाउन्समेंट पार्टी होती. हं. तर त्या पार्टीच्या निमित्ताने त्यांना डेकोरेशन करायचं होतं त्या अँटिलियामध्ये. अँटिलियामध्ये तो मोठा डब्ल्यू जो तुम्हाला दिसतो तिकडे एक छोटंसं गार्डन आहे. हं. त्या गार्डनमध्ये असे 100 कमळं लावायची होती मेटलची. हं. तर म्हटलं ते आणि ते त्यांच्या प्रोडक्शन युनिटकडून आपल्याला ते मला फोन आला, हं. की असं-असं आहे. मला आधी सांगितलं गेलं नव्हतं, की हे काम कुणाचं आहे वगैरे. आधी मला सांगितलं होतं, की बेसिक कमळं बनवायची 100 कमळं मेटलची पाहिजेत. हं. मग मी नंतर जेव्हा बोलणी करण्यासाठी गेलो, तेव्हा मला गोष्टी समजल्या, की धिस इज समथिंग बिग हं. दॅन आय वॉज एक्स्पेक्टिंग.
मग लगेच ताबडतोब ते काम उचललं. माझ्या ज्युनियर्सना, एवढ्या माझ्या लहान वयात मित्रांना. भीती नाही वाटली या कामाची? आय डोंट नो. नाही. कारण की मी प्रिपेअर्ड म्हणजे माइंडफुली मला माहिती होतं, की मी तांब्याचं कमळ जर केलेलं आहे, तर मग हे बाकी मेटलचं पण कमळ मी बनवूच शकतो. हं, म्हणजे जी गोष्ट आपण ऑलरेडी केलेली आहे त्यासाठी कशासाठी मग? फक्त हं, क्वांटिटी वाढली ना. हं, तर मग मग मी माझ्या ज्युनियर्सना, माझ्या शाळेतल्या मित्राला एका घेतलं, माझ्या बॅचमेटला घेतलं. असं आम्ही सगळ्या चौघांचा असा ग्रुप बनवला मी आणि मग ते काम घेऊन आम्ही काम सुरू केलं. हं, काम सुरू केलं आणि फायनली ते 100 कमळं बनले हं, आणि मग फायनली आम्ही तिकडे गेलो. हं, घरी तिकडे आणि इन्स्टॉल केली ते कमळं वगैरे आणि तो एक असा खूप छान एक्सपिरियन्स होता आणि तिथून जेव्हा एक रात्री 3 वाजता आम्ही बाहेर पडलो हं. अँटिलियामधून, तेव्हा जाताना असं खूप असं सॅटिस्फॅक्शन आणि काहीतरी मिळवलंय असा एक फील होता. जबरदस्त आहे हे. ॲक्चुअली एवढ्या लहान वयात संधी मिळणं, मिळाली तर ती घेता येणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. हे देवाच्या कृपेने हे माणसं म्हणजे हे जे असे फोन येणं, हे सगळ्या गोष्टी हे सगळं देव करतो. हं. म्हणजे या देवा थ्रू या गोष्टी येतात. तुम्हाला फक्त ते रिसीव्ह करण्यासाठी तयार राहायला लागतं. संधी घ्यायला पाहिजे हो. आलेली. येस. तर मग अजून वेगवेगळ्या आर्ट गॅलरीमध्ये पण तुझं काय-काय काम आहे त्याबद्दलही सांग ना? हो. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये बऱ्याचदा एक्झिबिशन झाल्यात आणि त्याच्यामध्ये माझे आर्टवर्क्स बऱ्याचदा सिलेक्ट पण झालेत आणि तिथून माझे आर्टवर्क्स विकले सुद्धा गेलेले आहेत. हं, हं, हं. शिवाय म्युझियम जे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय मुंबईचं, सो त्यांच्या कॉइन गॅलरीमध्ये, त्यांच्या हं. म्युझियम ऑन व्हील्स नावाच्या बसमध्ये, तिथे सुद्धा आपण छोटे-मोठे कामं केलेली आहेत. जसं की तिकडच्या कॉइन्सची रेप्लिकाज बनवणं, तर ते तिकडे डिस्प्ले करायला लागतात वगैरे. सो तशा गोष्टी आपण त्यांच्यासाठी केलेल्या आहेत. आणखीन पण बरंच छोटं-मोठं काम आपण म्युझियमसाठी केलेलं होतं. लोकं 5-5, 6-6 वर्ष बिझनेस करतात आणि मग स्टुडिओ किंवा काहीतरी करतात. पण तू मला वाटतं 4थ्या वर्षी येस, येस, असतानाच, येस. शिकत असताना स्टुडिओ ओपन झाला. हो. इतकंच नाही तर कामही जोरात चालू झालं. मग तुला वाटलं की शिकतोय का आपण? हो. खरंच, खरंच. सो तू मला सांग ना तो सगळा एक. थर्ड इयरलाच असताना थर्ड इयरच्या एंडिंगपासूनच कामाचा जोर खूप वाढला. म्हणजे खूप बाहेरची कामं वगैरे नॉट जस्ट ज्वेलरी, हं, अदर मेटल वर्कची पण कामं खूप सारी येत होती. हं, आणि जसं फायनल इयर आलं, हं, त्यावेळी कामाचा व्याप इतका वाढला, की वी हॅव टू रेंट अ स्टुडिओ. म्हणजे हं, आता घरात जागा होतच नाहीये. हं. घरात शक्यच नाहीये करणं एवढं सगळं. सो मग त्यावेळी आम्ही एक रेंटेड स्टुडिओ घेतला आणि तिथे आम्ही काम सुरू केलं. आणि आता तर घरही हो, स्टुडिओच आता तर झालंय. घर पूर्ण स्टुडिओमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. दुसरीकडे राहायला हो गेलाय आणि तू. दुसरीकडे राहतो आम्ही. जबरदस्त. मध्ये कोव्हिड आला आणि ह्यानंतर स्टुडिओ नंतर कोव्हिड आला. मग त्याचा तुझ्या बिझनेसवर काही इम्पॅक्ट झाला का? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा कसा? हो. अ, जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की कोविड हा जो काळ होता, तो प्रत्येक बिझनेससाठी एकदम अटीतटीचा क्षण होता. प्रत्येक बिझनेसची टेस्ट त्या काळात झाली. हं, सो त्याच्यात आपला पण एक ब्रँड होता. फॉर्च्युनेटली आम्ही 2020च्या जानेमध्येच आमची स्वतःची ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केली होती. हं. सो ती वेबसाईट लॉन्च केल्यामुळे झालं असं, की कस्टमरला डायरेक्टली काय विथआऊट एनी नावाने शॉप वेबसाईट आहे? ताम्रकसे.com बरं. ती आज पण आहे आपल्याकडे. ओके. सो तो ती वेबसाईट आम्ही लॉन्च केल्यामुळे आमचे कस्टमर्सना एक प्लॅटफॉर्म मिळाला, की जिथे तुम्ही आमचे प्रॉडक्ट्स येऊन बघू शकता, ऑर्डर करू शकता. हं, विथआऊट हॅव्हिंग एनी फिजिकल प्रेझेन्स. सो मग तो एक बेनिफिट होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला वेबसाईटवरून ऑर्डर्स यायला लागल्या बिकॉज बरं. कस्टमर्स डायरेक्टली कनेक्टच करू शकत नव्हते. सो ऑनलाईन हा एकमेव माध्यम होता. हं, सेकंडली त्याच्यामध्ये आणखीन पण पण त्याच्यावर डिपेंडन्सी नको हवी होती, हं, की जर का उद्या वेबसाईटवर ऑर्डर्स नाही आल्या, तर हं. मग काय होणार? कसं होणार? एवढी टीम आहे, सगळ्यांचं आपल्याला पूर्ण रोलिंग चालू ठेवायचं आहे, कॅश फ्लोज पाहिजेत. तर मग अशा वेळी आपण काय करणार? मग अशा वेळी आपण एक थोडासा वेगळा मूव्ह घेतला, जो की एक वन ऑफ द टर्निंग पॉइंट्स ऑफ ताम्रकस्य होता. हं, सो आमच्याकडे तेव्हा रिसेलर्स होते. जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो, हं. त्यावेळी मी स्वतः तर फिजिकली स्टॉल्स खूप कमी लावायचो. पण माझे रिसेलर्स होते. मी रिसेलर्सना इथे तो मला सांग तू रिसेलर्सला दिलंस, पण मग त्यांनी कॉपी वगैरे केली किंवा असं झालं का काही इन्सिडेंट्स की त्यांनीच तुझ्यासारखं केलं आणि असं काही? अ, नाही रिसेलर्समध्ये एवढं काही रिसेलर्स कसं आहे, मी ते आपली फॅमिली म्हणूनच मानायचो. बरं. सो त्यांनी असं काही त्यांना उलटं आम्ही प्रोडक्शन चालू केलं. त्या कोव्हिडच्या काळामध्ये हं, त्यांचे जे काही डिझाईन्स होते, ते आम्ही स्वतः बनवून द्यायला त्यांना सुरुवात केली. हं, म्हणजे त्यांना गरज होती, की आम्हाला आमचे डिझाईन्स पण हवेत बनवून आणि ताम्रकस्य जर काही करू शकतं हं, आणि तसंही लॉकडाऊनच्या काळामध्ये ते अतिशय महत्त्वाचा वेळ होता. त्यावेळी हं, एक रुपीज पण महत्त्वाचा होता येणारा. सो मग त्यावेळी मग हे काम त्यांना हवं होतं, नीड होती वेळेची. हं, तर त्यामुळे आम्ही ते काम करत गेलो आणि पुढे
कॉपिंग वगैरेचं काय त्याचं काय मी लक्षही देत नाही आणि मला फरकही पडत नाही. हम्म, बिकॉज ॲज अन आर्टिस्ट आय फील हम्म, की आपण एक डिझाईनचा समुद्र आहोत. हम्म, 1-2 लोकांनी समुद्रातल्या 2-4 बालद्या उचलल्या तरी पाणी काही कमी होत नाही. हम्म. हे यू हॅव लोकांनी टू बी ऐकावं. यू हॅव टू बी अबंडंट अबाउट इट. हम्म, तुम्ही नाही गॅरंटी घेऊ शकत की या गोष्टीची कॉपी नाही होणार, त्या गोष्टीची कॉपी होणार नाही, आमचा बिझनेस कॉपी होणार नाही. हे तुमच्या हातात फॅक्टर नाहीच आहे. हम्म, यू शुड बी थँकफुल बिकॉज तुमच्या इन्स्पिरेशनमुळे, तुमच्या बिझनेसमुळे इतरांना इन्स्पिरेशन मिळते आणि ती लोक सुद्धा 4 पैसे कमवू शकतात. हम्म, याचा एक प्रकारे आनंदच मिळतो मला. हम्म. सो पण मला फरक पडत नाही कॉपी वगैरेचा एवढं. तू बाकी ब्रँडसाठी पण मॅन्युफॅक्चरिंग चालू केलंस. येस. त्यावेळेला किती साधारण ब्रँडसाठी काम केलं किंवा आता किती करतोस? तर त्यावेळी सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा एक 2 ब्रँडसाठीच करायचो आपण. पण त्याच्यानंतर मग एक 4-5 ब्रँड झाले. नंतर मग आणखीन वाढले. नंतर मग कसं आता करायचं? त्यांनी डिझाईन द्यायचे का तुला? येस, की तू त्यांचे तुझे डिझाईन्स देणार ह्याच्याबद्दल सांग ना. नाही. मी ठरवलेलं की जर का मी मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्या ब्रँडसाठी करणार तर डिझाईन्स मी त्यांना स्वतःचेच करायला लावणार. ओके. बिकॉज ॲज अन आर्टिस्ट जर का मला डिझाईन्स माझ्या त्यांना द्यायच्या आहेत, हम्म. तर मग माझ्या ब्रँड अंडर विकेन ना मी. हम्म, हम्म, सो जर तुमच्या डिझाईन्स तुम्हाला एक्झिक्यूट करून हव्या तर त्या एक्झिक्युशन मी करून देतो. हम्म, मॅन्युफॅक्चरिंग मी करून देईन, डिझाईन तुमचं हवं. हम्म, मग त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांच्यावर पण टर्म्स घालायचो की हे डिझाईन दुसऱ्या कुणाचं कॉपी नसलं पाहिजे. हम्म, बिकॉज मी हम्म. दुसऱ्या ब्रँडचं कॉपी करणार नाही हे मी सुरुवातीपासून सगळ्या माझ्या ब्रँड्सना पण सांगतो आणि मी स्वतः पण ते अप्लाय करतो. म्हणजे त्यांनी दिलेलं डिझाईन ओरिजिनल असलंच पाहिजे. येस. मग ते तू त्यांना बनवून देतोस. येस. डिझाईन त्यांचं, मॅन्युफॅक्चरिंग तुझं. करेक्ट. अशा प्रकारे काम चालू केलंस. येस. मग हे कसं वेग घेतला या कामाने साधारण? हो. लॉकडाऊनचा तर काळ अतिशय सुंदर गेला त्याच्यामुळे. कारण की बॅलन्स बाकी सगळे बिझनेस तेवढा बॅलन्स होत नव्हते. हम्म, हम्म. बट त्यावेळी वी वर ग्रोविंग. आणि दुसरी गोष्ट की लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये यातले बरेचसे ब्रँड्स बंद पण झाले. बर. जेवढे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग ज्यांच्यासाठी करायचो त्याच्यापैकी बरेच बंद पण झाले. त्यांनी म्हणजे ते काम सुद्धा सस्टेन बंद केलं. होण्यासाठी ते एक्झॅक्टली. बिझनेस अँगलही त्याला पाहिजे. नुसतं असून एक्झॅक्टली. उपयोग नाही. डिझायनिंग वरती प्रेम. करेक्ट. सो आता मला सांग, हे मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं, कोविड संपला, तुझं साधारण 4थं वर्ष संपलं आणि हो. मग तू या बिझनेसमध्ये पूर्णपणे आलास. हो. हा ट्रान्झिशन आणि हे कसं झालं तुझं? आता जेव्हा कोविड संपल्यानंतर मग मार्केट ओपन झाले. हम्म, तर ते आता तर आम्ही पूर्ण तयार होतो. कोविडच्या काळामध्ये आम्ही फक्त मॅक्झिमम दुसऱ्या ब्रँडचं मॅन्युफॅक्चरिंग करायचो. त्यामुळे आमचं सगळं बॅकफूटवर ठेवलं होतं. बर. पण मग तो साठा साचला होता. हम्म, मग जसं मार्केट्स ओपन झाले आम्ही तुटून पडलो. हम्म, आम्ही एक्झिबिशन्स फटाफट बुक करून आम्ही धडाधड करायला लागलो. हम्म. ते एक्झिबिशन्स घेताना तू काय व्ह्यूनी घेत होतास? कसं? कारण की आधी तू रेंट भरत नव्हतास हो. कॉलेजमध्ये. हो. अचानक आलास आणि तुला आता रेंट मागत असतील लोक. हो. सो ते तुला प्रेशर आलं का की रेंट देऊन माझं निघेल का? आणि मग ते तू कसं केलंस? येस. हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा रेंट द्यायचं म्हटलं, ₹7,000 पहिलं रेंट होतं पहिल्या हम्म, स्टॉलचं. आणि बिझनेस वॉज 7,500 फक्त. हा पहिला एक्सपिरियन्स आहे. हम्म, मग तिथून तर हळूहळू तो स्टडी आहे एक प्रकारचा. बट यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग. हम्म. म्हणजे हे तर होणारच आहे. प्रत्येक स्टॉल तुम्हाला गॅरंटी देणार नाहीये सक्सेसची. बट यू हॅव टू बी कॉन्फिडंट अबाउट युअर प्रॉडक्ट. आणि मार्केटमध्ये एकदा गेल्यानंतर तुम्हाला समजतं की तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय आहे, काय कमी पडतंय, कुठे आपल्याला काम केलं पाहिजे, कुठे वर्कआउट केलं पाहिजे. इट्स अ बिग स्टडी. मग तो सगळं वेचत इम्प्रूव्हमेंट्स करत आम्ही पुढे जात राहिलो. म्हणजे तुझं काम चालू झालं, येस. त्याच्यानंतर चांगलं मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं. मोठी मोठी एक्झिबिशन्स घेताना कशा पद्धतीने विचार केलास तू? उदाहरणार्थ घे बरारी. मोठे एक्झिबिशन्स घेत असताना अ, त्याच्या अगोदर एक कॉन्फिडन्स लागतो की आम्ही एवढं रेंट बेअर करू शकतो. हम्म, तर त्याचा पहिला तर लॉस सहन करू शकतो का? हम्म. हा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न. पण म्हणजे जर आर्टिस्ट म्हणून असं वाटलं का, मी एवढा कलाकार आहे, हम्म. सो मी का एवढं देऊ किंवा मी का करू हे सगळं? ह्याच्या मागची व्यावसायिक भूमिका सांग ना. ओके. जेव्हा एका कलाकाराला स्वतःचे पैसे लावून स्वतःची कला विकायची असते, हम्म, त्यावेळी त्या कलेचं रूपांतर थोडंफार मार्केटच्या हिशोबाने करावंच लागतं. हम्म, तुम्ही असं म्हणून चालणारच नाही की ही माझी कला आहे, ही अशीच्या अशी लोकांनी एक्सेप्ट करावी. दॅट इज अ डिफरंट थिंग. ते गॅलरीजमध्ये होतं. गॅलरीजमध्ये लोक तुमच्या कलेसाठी येतात. बट मी ज्या मार्केटमध्ये आहे त्या मार्केटमध्ये इट्स अ ज्वेलरी सेगमेंट. बेसिकली इट्स अ प्रॉडक्ट.
हम्म. प्रोडक्ट आणि कलाकृती ह्या दोन्हींचं मार्केट वेगवेगळं आहे. हम्म. सो मग जेव्हा कलाकृतीला प्रोडक्ट या मार्केटमध्ये आणायचं आहे, हम्म. सो त्याप्रमाणे त्या प्रोडक्टला चेंज सुद्धा करावं लागतं. हम्म. त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स घालावे लागतात, त्याच्यामध्ये बराच विचार करावा लागतो. जसं की सुरुवातीला आम्हाला कॉस्टिंगचा खूप प्रॉब्लेम यायचा, की हे प्रोडक्ट लोकांना महाग वाटतंय. हम्म. आता महाग वाटतं त्याच्यामध्ये बरीच रिझन्स आहेत. हम्म. तर प्रॉडक्ट महाग वाटू नये, किंवा असं मी म्हणेन की प्रॉडक्टची जी कॉस्ट आहे हम्म. ती जस्टिफाय कशी करावी हम्म. याच्याबद्दल जर मला सांगायचं असेल, हम्म. तर मी काय एक्सपेरिमेंट केले ते मी शेअर करेन. हम्म. पहिलं तर प्रॉडक्टला जी प्राइस आहे ती जस्टिफाय करण्यासाठी मला सगळ्यात पहिला महत्त्वाचा फॅक्टर वाटतो तो म्हणजे प्रेझेंटेशन. हम्म. तुम्ही जर मार्केटपेक्षा वेगळं प्रॉडक्ट बनवताय, देन यू हॅव टू मार्केट इट डिफरंटली. तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन वेगळं ठेवावंच लागेल अदर प्रॉडक्ट्सपेक्षा. जसे ज्वेलरीज नॉर्मली आपण पाहत असतो, तशाच जर ज्वेलरी मीही सेटअप केलं आणि तसंच जर विकला, तर मलाही तसाच रिस्पॉन्स मिळेल, तर मलाही तशाच पद्धतीचं ट्रीटमेंट मिळेल. बट जर का आपली ज्वेलरी युनिक आहे, तर त्याला डिफरंट वेने या त्या युनिक पद्धतीने त्याला डिस्प्ले करणं, हा एक प्रेझेंटेशनचा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो. सेकंडली डिझायनिंग. आता डिझाईन्स ज्या असतात त्या इमोशनली कनेक्ट होणाऱ्या असाव्यात असं मला वाटतं. कारण म्हणजे काय पीपल नेमकं? पीपल बाय विथ इमोशन्स. हम्म. पीपल डोंट बाय विथ मनी किंवा स्वस्त आहे म्हणून नाही घेत ते. हम्म. त्यांना ते प्रोडक्ट कनेक्ट करता आलं पाहिजे. ओके. कनेक्ट झालं तरच ते कनेक्ट जर झालं ते प्रॉडक्ट महाग वाटू नये असं म्हणण्यापेक्षा प्रोडक्टची जी कॉस्ट आहे ती हम्म. कशी जस्टिफाय करता यावी. सो त्याच्यासाठी मी काय एक्सपेरिमेंट केले ते मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करतो. त्याच्यामध्ये पहिला एक्सपेरिमेंट होता प्रेझेंटेशन. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जर का तुमचं प्रोडक्ट हे मार्केटपेक्षा वेगळं आहे, तर त्याला प्रेझेंटसुद्धा मार्केटपेक्षा वेगळंच केलं गेलं पाहिजे. सो मग त्याच्यासाठी आपण आपल्या स्टॉलवर तुम्ही बघितलं असेल, की आपण एक ब्लॅक बॉक्सेसमध्ये त्यांना अरेंज करतो किंवा प्लेट्सवर त्याला अरेंज करतो, विच इज कम्प्लिटली डिफरंट दॅन द ऑर्डिनरी ज्वेलरीज इन द मार्केट. सो तिथेच ते कस्टमरला एक सबकॉन्शियसली मेसेज जातो, की दिस इज डिफरंट, बिकॉज याला प्रेझेंटच डिफरंट केलं गेलं आहे. आणि प्रेझेंटेशनमध्ये पण आपल्या एक तो कलर थीम आहे, ब्लॅक, वूड, हे आपल्या ब्रँडचे कलर्स आहेत, कलर पॅलेट. सो त्या हिशोबानेच तो सेटअप पण आहे. सो तो प्रेझेंटेशनचा एक इम्पॉर्टंट मुद्दा मला वाटतो. सेकंड मला वाटतं की डिझायनिंग. डिझायनिंगचा एक खूप महत्त्वाचा रोल आहे मला असं वाटतं. बिकॉज पीपल ऑल्वेज बाय विथ इमोशन्स. ते जस्ट प्रॉडक्ट स्वस्त आहे म्हणून बाय नाही करत ते. त्यांना ते इमोशनली कनेक्ट जर झालं, तर ते डेफिनेटली बाय करतात. जसं की एक्झाम्पल देईन की आपल्याकडे चंद्रकोरचं इयरिंग आहे. ते डिझाइन आम्ही आय थिंक 2016 किंवा 17ला लॉन्च केलं होतं. त्यावेळी मार्केटमध्ये ना असं चंद्रकोरशी रिलेटेड प्रॉडक्ट किंवा ज्वेलरी असं कधी नव्हतं. तर त्यावेळी चंद्रकोर हे जे डिझाइन आहे मुळात, हे प्रत्येक महाराष्ट्रीयनला माहिती आहे. हम्म. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावर तो टिळा असतो हे प्रत्येकाला माहिती आहे. पण त्याचा ज्वेलरी फॉर्ममध्ये तोपर्यंत कोणी विचार केला गेला नव्हता. सो आम्ही तेव्हा तो प्रयत्न केला 2016 पासून, आणि टिल द डेट तो प्रॉडक्ट आमचा आजही लोकांचा असा फेव्हरेट असा प्रॉडक्ट आहे तो. सो मग त्याच्यामध्ये काय इमोशन्स आहेत, की हे जे मोटिफ आहे, हे महाराष्ट्रीयन कल्चरशी एकदम कनेक्टेड आहे. आणि त्याचा जेव्हा आपण ज्वेलरी फॉर्म बघतो, अरे वा, चंद्रकोरचे इयरिंग्स आहेत. हम्म. So तो एक इमोशनल कनेक्ट आहे. शिवाय तांब्याचा चाफा आहे आपल्याकडे. हम्म. सो हे ऐकायलाच किती वाटतं, तांब्याचा चाफा कसा असेल? हम्म. आता ज्यांना कुणाला आपल्या ब्रँडबद्दल माहित नसेल, ज्यांनी आपल्या ज्वेलरीज पण पाहिल्या नसतील, त्यांनी तांब्याचा चाफा या शब्दाचा त्या शब्दातूनच तुम्हाला एक क्युरिओसिटी जनरेट होते, की तांब्याचा चाफा कसा असतो? सो असे छोटे-मोठे इमोशनल एलिमेंट्स आपण त्या प्रॉडक्ट्समध्ये ॲड करायचा प्रयत्न केला. सो हा सेकंड मुद्दा होता डिझायनिंग. थर्ड मुद्दा क्वालिटी. आता प्रॉडक्टची क्वालिटी पण तितकीच आम्ही प्रयत्नशील असतो नेहमी, की आणखीन इम्प्रूव्ह कशी करता येईल, आणखीन इम्प्रूव्ह कशी करता येईल. जे आमचे फर्स्ट इयरचे जे कस्टमर्स आहेत, ते टिल द डेट आमचे कस्टमर्स आहेत, त्यांनाही हे एकदम दिसून आलेलं आहे, की प्रॉडक्टमध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी छोटे-मोठे इम्प्रूव्हमेंट्स करतच असतो. सुरुवातीला आम्ही लिटरली एका कागदी इन्व्हलपमध्ये पॅकेट घालून द्यायचो इयरिंगचं. हम्म. आम्हाला देताना कसं तरी वाटायचं. पण त्यावेळेस तेवढं समज नव्हती. बट मग नंतर ते हळू मार्केटमध्ये समजायला लागले, की नाही, आपण बॉक्सेस देऊन बघूया. हम्म. मग कस्टमर्सला ते घेताना पण छान वाटतं. त्यांना गिफ्टिंगसाठी पण छान वाटतं. तसे हे आहेत सगळे. येस. हे सगळे आमचे बॉक्सेस तुम्ही पाहू शकता तसे. सो मग त्याच्यामुळे ते क्वालिटी ऑटोमॅटिकली कस्टमरच्या माइंडमध्ये बिल्ड होते, हम्म. की हे गिफ्टिंगसाठी एकदम परफेक्ट आहे. किंवा मला पण तो बॉक्स जेव्हा मिळेल, तो असं उघडताना मला ते इयरिंग काढून असं घालता येईल. तो एक जो फील आहे ना, तो पण एक प्ले करतो मोठा फॅक्टर.
आणि त्याच्यानंतर डिझायनिंग पार्ट झाला, क्वालिटी पार्ट झाला. त्याच्यानंतर आहे सोशल रिकग्निशन. आता आपण 3 मुद्द्यांवर केलं. प्रेझेंटेशनचं झालं, डिझायनिंगचं झालं, क्वालिटीचं झालं. आता सोशल रिकग्निशन म्हणजे काय? म्हणजे मी माझा अर्थ लावलेला आहे. जेव्हा आपलं प्रॉडक्ट घालून एखादं सेलेब टीव्हीवर हम्म. दिसतं किंवा कुठल्याही फंक्शनला जाताना दिसतं किंवा सरास एखादी मोठी व्यक्ती एका प्रोग्राममधली तिने ते घातलेलं असतं. सो तेव्हा कस्टमर्सला ना ते दिसतं. कस्टमर हम्म. ऑल्वेज ऑब्झर्व्ह. ते सबकॉन्शियसली जात असतं, की अशा मोठी व्यक्ती किंवा सेलिब्रिटीज हे ह्यांचे प्रॉडक्ट्स घालतात, हम्म. ह्यांचे प्रॉडक्ट्स वापरतात, ह्यांचे कस्टमर आहेत. सो इट प्लेज अ डिफरंट काइंड ऑफ वाइब. जसं तुझ्या स्टॉलवरती पण सेलिब्रिटीजचे फोटोज आहेत येस, येस. घातलेले. आणि तू असं म्हणाला सेलिब्रिटीजनी कायम तुझ्याकडून विकत घेतलेलं आहे. येस, येस. सो याबद्दल पण सांग ना जरासं. हो. हे देवाच्या कृपेने सगळे सेलेब त्यांना आपले मराठी सेलेब प्रचंड, प्रचंड, प्रचंड सपोर्टिव्ह आहेत. हम्म. ते कलेची प्रत्येक आर्टिस्ट प्रत्येक कलेची खूप रिस्पेक्ट करतात. ते माझ्या कलेचं तर खूप जास्त अप्रिशिएट केलं त्यांनी. मला कधीही त्यांना काही बार्टर वगैरे त्यांनी पण स्वतः कधी असं काही बोललेलं नाही किंवा असं करावंही लागलं नाही. त्यांनी स्वतः रोख रक्कम देऊन त्यांनी सगळे प्रॉडक्ट परचेस केलेले आहेत आणि आणि स्वतःहून त्यांनी स्टोरी, इन्स्टा सगळीकडे प्रमोट केलेलं आहे. विच आय एम व्हेरी मच ग्रेटफुल फॉर देम बिकॉज आपलं ब्रँड बिल्ड करण्यामध्ये हा अतिशय इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणखी जर त्यांनी स्वतःहून एन्डोर्समेंट केली नसती तर कदाचित ती ब्रँड बिल्डिंग करण्यात तितकी मदत झाली नसती. झाली नसते. आता हा हँडमेड प्रॉडक्ट आहे. घे भरारी हे एक कमर्शियल एक्झिबिशन आहे. तू सगळ्या प्रकारची एक्झिबिशन्स केली आहेस. सो मला वाटतं कालाघोडात तू असतोस हो. आणि घे भरारीत पण तू असतोस. हम्म. घे भरारी ज्या कमर्शियल पद्धतीने एक्झिबिशन ऑर्गनाईज करतो त्याच्या तुझ्या ब्रँडला काही फायदा झालाय का हँडमेड प्रॉडक्ट असून? येस, येस. सारख्या प्रदर्शनांमध्ये ना आपल्याकडे आपण खूप गर्दी एक्सपेक्ट करू शकतो तिकडे आणि द थिंग इज तिकडे ना सगळ्या प्रकारचा क्राऊड येतो. हम्म. आणि त्याच्यामध्ये आपली निश जी ऑडियन्स आहे ती आपल्याला वेचावी लागते किंवा इनफॅक्ट तुमचं जर सेटअप आणि प्रेझेंटेशन तसं असेल तर ती निश ऑडियन्स तुम्हाला शोधत येईल. हो ती येतेच ते आम्ही बघितलंय. आणि त्याच्यामध्ये एक मोठा फायदा असा झाला हम्म. की प्रदर्शनांमधून ना जर का हँडमेड अशा प्रकारचं ज्वेलरीज तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं नव्हतं आधी तर मग त्यांना एक नवीन पाहायला मिळतं हम्म. गोष्टी. हम्म. हम्म. आणि त्याच्यासोबत ते जस्ट पाहत नाही, त्याच्यासोबत ते आपलं नाव घेऊन जातात ताम्रकाचे. हम्म. हम्म. सो जरी त्यांनी विकत घेतलं नाही विकत घेतलं तरी ते नाव त्यांच्यासोबत जातं. हा ज्वेलरीचा जो प्रकार आहे हम्म. तांबे आणि पितळेच्या कॉम्बिनेशनचा तो त्यांना एक पाहता येतो. सो तो ते घेऊन जातात. सो मॅक्झिमम एक्सप्लोजरसाठी एक्झिबिशन्स करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. हम्म. सो नवीन नवीन ऑडियन्स आपल्याशी कनेक्ट होते. नवीन नवीन प्रकारचे आपल्याला रिव्ह्यूज पण मिळतात. हम्म. काही चांगले चांगले रिव्ह्यूज सांग ना आम्हाला. नाही ते मीच माझी स्तुती केल्यासारखं होईल. नाही नाही सांग एक दोन सांग. नाही एक पार्ल्यामध्ये एक मॅडम होत्या. त्यांनी माझा एक लेख आला होता सामनामध्ये. मार्मिकमध्ये सॉरी. मार्मिकमध्ये लेख आला होता तर त्यांनी वाचलं वगैरे आणि त्यांनी गुगल वगैरे करून मला फोन केला. आणि माझं भरभरून कौतुक केलं की आम्ही तुझे प्रोडक्ट्स पाहिले आहेत, आम्ही तुझे प्रोडक्ट्स वापरतो, तुझं मार्मिकमध्ये लेख वाचला आम्ही, आम्हाला खूप आनंद झाला. आणि त्याच्यानंतर मग आमचं एक एक्झिबिशन होतं पार्लेमध्येच तर त्यांना आमचा जसा ब्रॉडकास्ट जातो तेव्हा गेला त्यांना मेसेज. आणि त्या आल्या त्यांच्यासोबत छोट्याशी मिठाईचं बॉक्स घेऊन आल्या, छोटीशी गणपतीची मूर्ती घेऊन आल्या माझ्यासाठी शुभेच्छा म्हणून. आणि त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि त्यांच्या सगळ्या आठवणी पण सांगितल्या की ज्वेलरी आम्ही यांना गिफ्ट केली तर त्यांनी किती छान छान सांगितलं किंवा त्यांच्या आपल्या ज्वेलरीला आपल्या प्रोडक्टला घेऊन जेव्हा दुसऱ्या व्यक्ती मेमरीज क्रिएट करतात ना, इट प्लेज अ व्हेरी हार्ट टचिंग मोमेंट की आपलं प्रोडक्ट त्यांच्या आयुष्याचा आता एक भाग बनलाय. आणि ॲज अन आर्टिस्ट जेव्हा मी एक आर्टवर्क करतो तेव्हा ते त्या व्यक्तीपुरतं राहतं, म्हणजे जो कोणी तो विकत घेईल आर्टवर्क त्या. पण ज्वेलरी हे असं माध्यम मला वाटतं की ॲज अन आर्टिस्ट मला मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचता येतं. माझी जी कला आहे ती मॅक्झिमम लोकांना दाखवता येते. सो ज्वेलरी हे त्याचं एक माध्यम मी मानतो. हँडमेड प्रॉडक्ट्समध्ये आता मला जो प्रश्न विचारायचा आहे हा खूप लोकांच्या मला वाटतं जिव्हाळ्याचा विषय आहे. हँडमेड प्रॉडक्ट्स आहे मी सगळं घरी बनवते. युजली बायकांच्या बाबतीत मी हे ऐकलंय की मी सगळं घरी बनवते त्यामुळे मला काही जमणार नाहीये, जास्ती प्रदर्शनं मला जमत नाहीत किंवा मी रिसेलर करत नाही कारण की माझी कॉपी होते. मी सोशल मीडियावर ॲड टाकत नाही कारण की लोक माझं सेम डिझाईन कॉपी करतील. असं युजली बायकांच्या कडून तर मी 100% ऐकलंय ह्या गोष्टी.
सो तू ह्याच्यावरती काहीतरी सांग ना छोट्या व्यावसायिकांना, ज्यांनी आपली कला ही बिझनेसच्या रूपात करणं हे चूक नाहीये, हे त्यांना कळायला हवंय राईट. आणि तो स्केल गाठता आला पाहिजे. तर कसं करतोस तू? हे कॉपी, हँडमेड वस्तू हे सगळं तू कसं करतोस तेवढ्या स्केलला जाण्यासाठी? खूप इंटरेस्टिंग प्रश्न, पण मी खूप लहान आहे खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. बट ठीक आहे, माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे मी थोडंफार सांगतो. अ, मी पण जेव्हा एक्झिबिशन्स फिरतो, मी पण एक्झिबिशन्समध्ये बघतो ना, इतके टॅलेंटेड आर्टिस्ट आहेत, इतके छान छान गोष्टी बनवतात. ब- बायकाच म्हणजे घरात हं, बसून त्या इतक्या छान छान गोष्टी बनवतात. बट त्यांना तो कॉन्फिडन्सच नसतो की आमचं प्रोडक्ट जग एक्सेप्ट करेल का, हं, किंवा आमच्या प्रोडक्टला तेवढा कॉस्ट मिळेल का. हं. इथून ती सुरुवात असते. आणि शिवाय तीच तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे हां, की म्हणजे बाईला कॉपी माझी झाली हे हा. आवडतच नाही. तर तू त्याच्यावर सोल्युशन सांग आणि स्केलवर नेण्यासाठी काय करायचं? येस, आणि तू कसं नेलं स्केलवरती? येस, सगळ्यात पहिलं तर मला हे सांगायला आवडेल की तुम्ही डिझाईन्सना जर का घराच्या बाहेर नाही काढणार, हं, सोशल मीडियावर नाही टाकणार, हं, एक्झिबिशन प्रदर्शनांमध्ये जर का ते नाही डिस्प्ले करणार तुम्ही, हं, तर मग तुम्ही एक्सपेक्टच करू नका ते यू कॅन मेक अ बिझनेस. हं, बिकॉज कॉपी होणं किंवा तुमच्या प्रोडक्टसारखं आणखीन काहीतरी बनवणं कुणी, हं, किंवा तुमचं, तर त्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत. तुम्ही आधी मार्केटमध्ये तर उतरा. हे महत्वाचं नाही की तुम्ही कसं स्टार्ट करता, हे महत्वाचं आहे की तुम्ही स्टार्ट करा. हं, इम्पॉर्टंट काय आहे की हे जे ब्लॉकेजेस असतात, त्याच ब्लॉकेजेसना क्लीन करेपर्यंत बरीच वर्ष निघून जातात आणि हं, मग वेळ हातातून निघून गेल्या असं सारखं वाटतं. तो कॉपी वगैरेचा ह्याचा प्रश्न, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं प्रॉडक्ट कॉपी होतंय, तर तोच एक अबंडन्स माइंडसेट ठेवायला हवा तुमच्याकडे, की तुम्ही एक डिझाईनचा समुद्र आहात. एक डिझाइन कॉपी केलं, काय फरक पडतो? 10 आणखीन बनवा. यू हॅव टू फील लाइक दॅट. देन ओन्ली यू कॅन बीट द कॉपी थिंग. बिकॉज आपल्या इंडियामध्ये आपण प्रत्येक प्रॉडक्टचा जर ट्रेडमार्क रजिस्टर करायला गेलो, हं. कॉपीराईट वगैरे करायला गेलो, तर इट इज व्हेरी डिफरंट होऊच थिंग. शकत नाही ते. लीगल वगैरे ते सगळ्या हां. खूप मोठी गोष्ट आहे. आणि ॲडिडासचं ॲडिबास होऊ शकतं हो, आपल्याकडे. तर हो. काय म्हणजे एवढ्या मोठ्या ब्रँड्स होतं, तर आपण कोण आहोत छोटेसे. अगदी. त्याच्यामुळे तो विषय तुम्ही घेऊच नका. कारण जेवढा वेळ तुम्ही त्यात अडकून स्वतःला थांबवाल, तेवढा वेळ तुम्ही संधी गमावताय. हं, स्केलिंग हा नंतरचा भाग. आधी तुम्ही मार्केटमध्ये उतरा. हं, मार्केटमध्ये तुमच्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू कसा आहे, त्याच्यामध्ये मग त्यातून शिकून तुम्ही त्या प्रॉडक्टला इम्प्रूव्ह करा. देन मग छोटं-छोटं मग हळू जसे डिमांड येते, तसं-तसं तुम्ही सप्लाय वाढवा. हं, अगदीच घाई नाहीये, की आत्ता माझ्याकडे 100 पीसेस मला करायलाच पाहिजेत हं, आणि मग ते विकण्यासाठी तुम्हाला त्रास. तुम्ही थोडीशी छोटीशी बॅचवर काम करा, व्हरायटीवर काम करा आणि हळू जसे-जसे प्रॉडक्ट जातील, तसं-तसं तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवा. इट इज व्हेरी, हां, हे वेळ घेणारा काम आहेच. हं, लगेच का तुम्ही एका वर्षात एक्झिबिशन्स केलं आणि दुसऱ्या वर्षी लगेच बिझनेस ग्रो असं नाही होत. वेळ लागतो. पण यू हॅव टू बी पेशंट. ही स्टडी आहे, ते समजून घेण्यासाठी तुमची पण तयारी हवी. तो वेळ तितका त्याला देणंही महत्त्वाचं आहे. आणि रेंट रिकव्हर होईल की नाही हा पण एक मोठा प्रश्न असतो बऱ्याचदा. पण शेवटी तेच आहे, की तुम्ही किनाऱ्यावर राहिलात तर पाण्याची खोली तुम्ही मोजूच शकत नाही. त्यामुळे आधी हळू पाय ओले करा. मग हळू त्यात पाण्यात उतरा. मग तुम्हाला हळू समजत जाईल, की काय इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे. कशाने आपली कॉस्ट जस्टिफाय होऊ शकते. हं. मग ते हळू होईल सगळं आपल्या व्यवस्थित. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं येस. आणि उडी मारणं. हो. मस्त तू सगळं इतकं सुंदर सांगितलंस. मला खरं तर हँडमेड गोष्टी करणाऱ्या व्यक्तीकडून हे संदेश द्यायला म्हणजे द्यायचाच होता. कारण खूपदा मी लोकांकडून हे ऐकते आणि वाईट वाटतं मला. बायकांमध्ये इतक्या कला आहेत, पण त्या बाहेरच कधी येत नाहीत आणि त्याचा बिझनेसही होत नाही. सो एका आर्टिस्टनी हे केलंय. आता तू जेव्हा मागे वळून बघतोस, त्यावेळेला तुला कसं वाटतं तुझी स्केल कशी झाली आहे आणि तू धावू शकतोयस का गे भरारी बरोबर किंवा आणि बाकी एक्झिबिशन्स बरोबर? अ, तो कसा डिफाईन करशील तू प्रगतीचा तुझा एक ग्राफ? प्रगतीचा आलेख जर सांगायचा झाला, तर सुरुवातीला आम्ही जेव्हा स्टार्ट केलं, तेव्हा माझी पुतणी आणि मी आम्ही दोघंच काम करायचो घरातून? घरातूनच. हं, त्याच्यानंतर मग जसं-जसं डिमांड वाढत गेली, मग आम्ही स्टुडिओ तो रेंटेड घेतला. मग तिकडे आणखीन लोकांना हायर केलं. मग दरवर्षी एक-एक जण असा ॲड ऑन होत गेला आणि त्यावेळी आम्ही एक्झिबिशन्स फार-फार तर वर्षातनं 3 ते 4च वगैरे ठरलेली होती, तेवढेच करायचो. हं, मग नंतर मग हळू आम्ही जसं की मॅन्युफॅक्चरिंग वगैरे ते सगळं चालू केलं. मग नंतर हळू स्केल अप वाढत गेला. लोकांची डिमांड प्रचंड वाढत गेली. हं. मग आणखीन लोकांना आम्हाला हायर करायला आता आमची टीम जवळ-जवळ 6 लोकांची आहे. बरं. आणि
त्यावेळी असं व्हायचं की आम्ही बरेच प्रॉडक्ट बनवून ठेवायचो आणि विकलं जाईल की नाही त्यात ती मोठी शंका होती. हम्म, पण आता झालंय उलट. हम्म, आता लिटरली काही एक्झिबिशन्स आम्हाला घेताच येत नाहीत जस्ट बिकॉज आमच्याकडे स्टॉक नाहीये. हम्म, आमच्या प्रॉडक्टची आमची जितकं शक्य आहे, कारण की हँडमेडचे पण एक लिमिट आहे. तुम्ही हम्म, त्या लिमिटपेक्षा जास्त त्याला मास प्रोड्यूस नाही करू शकत. बिकॉज जर तसं केलं तर तुमची क्वालिटी ढासळते. हम्म, हम्म, प्रत्येक पीस जो आहे ताम्रकस्याचा हा हाताखालूनच जातो. हम्म. इट इज नॉट दॅट मशीन मेड की एका मिनिटाला 10 पीस निघतील असं नाहीये. दिवसाला एक ठरलेली स्केल कॅपॅसिटी आहे, तेवढेच पीसेस त्यातनं निघतात. मग त्या हिशोबाने आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आलेख म्हणायचा झाला तर जे आमचे जुने कस्टमर त्यांना एकदम क्लिअर कट तो आलेख असा दिसत जाईल, हम्म. की सुरुवातीला आम्ही एक 6 डिझाईन्स पासून स्टार्ट केलेले. ते आता आमच्याकडे 150 जवळ-जवळ 150 डिझाईन्स आहेत हम्म. आणि तरीही प्रॉडक्ट्स आउट ऑफ स्टॉक असतात प्रत्येक वेळी आणि त्यामुळे अर्ध्या संधी आम्हाला ग्रॅबच करता येत नाही आणि आता एक्झिबिशन्स तरी आम्ही पहिले जे आम्ही 3-4 करायचो, ते आता आम्ही जवळ-जवळ 12 ते 14 एक्झिबिशन्स तरी कमीच आहेत. पण हम्म. आम्ही प्रयत्न करतोय. मस्त, खूप छान. आता मला सांग, हे ताम्रकासेला न्यायचं कुठे आहे आपल्याला अल्टिमेटली? आणि तू मला वाटतं बाहेर पण गेलेत ना, देशाबाहेर पण प्रॉडक्ट जातात, पूर्ण भारतात जात आहेत, त्याविषयी बोलायचं राहिलंय. आपले रिसेलर्स आपल्या भारतभर आहेत, हम्म. वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि शिवाय परदेशात सुद्धा आपले काही रिसेलर्स आहेत. त्यांच्या थ्रू पण आपण प्रॉडक्ट्स तिकडे कोणकोणत्या सेल करत देशांमध्ये असतो. गेलेत? यूकेमध्ये आहे आणि UAEमध्ये आहेत आणि US मध्ये पण एक आहे. सो तसे आपले प्रॉडक्ट्स तिथे जात असतात. सध्या जरा स्केल छोटी आहे, बट डेफिनेटली ताम्रकस्य ग्लोबल ब्रँड झालेला नक्कीच तुम्हाला दिसेल. झालेलाच आहे तो ऍक्च्युअली. येस, खूप छान वाटलं, तू आलास, खूप छान माहिती दिलीस. मुख्य म्हणजे हँडमेड आणि त्याचं बिझनेसचं स्केल हे लोकांना कळणं खूप गरजेचं आहे. एक आर्टिस्ट काय करू शकतो, आर्टिस्ट कमर्शियलाइज कसं करू शकतो त्याचं काम, हे मला वाटतं ताम्रकासेकडून शिकण्यासारखं आहे. सो मस्त माहिती दिलीस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.